राधान तालुक्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आम्ही सगळी मंडळी एकत्र येऊन या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं चांगली भूमिका घ्यायचा निर्णय या तालुक्यातल्या काँग्रेसच्या मंडळींनी, राष्ट्रवादीतल्या मंडळींनी आणि यवळ पत्राला मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलाय। निश्चितपणाने राधान तालुक्याच्या हितासाठी, राधान तालुक्याच्या विकासासाठी या तालुक्यात आम्ही भक्कम अशी आघाडी उभा करून आम्ही 100% यशस्वी करून दाखवणार आहोत। साहेब बघितलं तर सरोडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मोरे गट असेल प्रथम मानला जाणार आणि ए वाय पाटील गट, दोन्ही गट मोठे असताना दोघ जण एकत्र येणार आहे, हे लोकांना कितपत रुचेल? निश्चितपणाने लोकांच्या भावना लक्षात घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी, मोरे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या कार्यकर्त्यांनी, तालुक्याच्या सगळ्या ज्येष्ठ पूर्वीच्या काम करणाऱ्या धुंदे साहेबांसारखी मंडळी असतील, ही सगळी मंडळी आम्ही एकत्र येऊन या तालुक्यामध्ये सगळ्यांच्या विकासाच्या हिताच्या दृष्टीने आम्ही सगळे एकत्र आलो। कार्यकर्ता कुठलाही त्याचा नाराज होणार नाही। आता नेमका आपला फॉर्म्युला साहेब कसा ठरलाय? आता समजेल उद्या सकाळपर्यंत तुम्हाला, उद्या एबी फॉर्म वाटायचे साहेब छाननीच्या अगोदर, त्यावेळेला तुम्हाला निश्चितपणाने इथून पुढची इलेक्शन आपण काँग्रेसच्या चिन्हावरती लढणार आहे का? काय तशी पाहिजे तर मला लढावी लागेल, काय सांगता येईल। म्हणजे अजित पवार साहेबांना हरकत घेणार आहे? मी कुठे फारकत अजून घेतलेलं नाही, घेणार नाही। या निवडणुकीनंतर तुम्हाला लक्षात येईल माझ्या उद्याच्या राजकीय कारकीर्द कशा पद्धतीची असेल। साहेब, उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज भरायचा, परंतु दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये आत्ताच बंडखोरी करायला दिसत आहे, बंडखोरी कधी दिसत आहे। तर समोर काय होणार आहे मी तिकडे लक्ष देत नाही। माझ्यामध्ये काय बंडखोरी होणार नाही ही दक्षता करून मी निघालेलो आहे आणि मी जी आघाडी केलेली आहे त्यातला कुठलाही कार्यकर्ता नाराज होणार नाही। आम्ही सगळी समजून उमजून एकत्र आलो। मग राशिवडे तारड्यामध्ये पीडीचे समजे राहुल पाटलांचा ग्रुप असेल, या बाजूला बंटी पाटलांचा ग्रुप असेल, आम्ही सगळी मंडळी एकत्र येऊन, शेका पक्षाची मंडळी असतील, जनता दलाची मंडळी असतील, सगळ्यांना एकत्र येऊन चांगल्या परी भक्कम अशी आघाडी तालुक्यामध्ये आम्ही करणार आहोत। राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीचे किंग मेकर म्हणून ए वाय पाटील शकतील का? होऊ शकतील। या तालुक्यातली जनता निश्चितपणानं गेली 25-30 वर्ष जिल्हा परिषद पंचायतीच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला। निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये सुद्धा राधान तालुक्यातले 5ही मतदारसंघ आमच्या समविचारी आघाडीचे यशस्वी होतील याची मला खात्री आहे। पाचही जिल्हा परिषद मतदारसंघात आपले उमेदवार असणार आहेत। 5ही मतदारसंघामध्ये आमची आघाडी झालेली आहे। निश्चितपणे 5ही मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार आमच्या विचाराचे असतील।